आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खुसखुशीत अशी बिस्किटासारखी शंकरपाळी बघणार आहोत। तर मी इथे अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा मी वाटीचं प्रमाण दाखवत आहे। तर बघू शकता इथे किती छान असे शंकरपाळे आपले बनून तयार आहेत। मी इथे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बघा किती छान असे लेयर आलेले आहेत, अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथे 4 वाटी मैदा घेतलेला आहे। ही जी वाटी दिसते या वाटीने 4 वाट्या मैदा आहे। त्यासाठी मी इथे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी मी इथे डालडा घेतलेला आहे। त्याचसोबत पाऊण वाटी साखर आणि थोडीशी विलायची कुटून घेतलेली आहे। तर हे संपूर्ण जे मैदा आहे तो मी इथे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता डालड्याचा आपल्याला इथे कडकडीत असं मोहन यावरती घालायचं आहे। संपूर्ण डालडा मी इथे गरम करून घेतलेला आहे आणि छान असं मोहन यामध्ये घातलेलं आहे। आता सुरुवातीला चमच्याच्या मदतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप गरम असल्यामुळे थोडा वेळ आपण याला थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण साखरेचं पाणी बनवून घेणार आहोत। तर इथे पातेल्यामध्ये मी पाऊण वाटी पाणी आणि पाऊण वाटी साखर टाकलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे। आता फक्त आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे साखर संपूर्ण वितळलेली आहे। मी इथे गॅस बंद करते आणि ही साईडला आपण थंड करून घेऊयात। आता इथे आपलं मिश्रण देखील कोमट झालेलं आहे। तर इथे आता आपण हाताने संपूर्ण मोहन जे आहे ते मैद्याला लावून घ्यायचं आहे। असं चोळून चोळून संपूर्ण मोहन आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले शंकरपाळे जे आहे ते अगदी खुसखुशीत होतात। तर ही स्टेप नक्कीच करायची आहे। तर इथे आपली मूठ अगदी सहज बांधल्या जाते, म्हणजेच आपलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट लागलेलं आहे। तर इथे आता मी विलायची देखील टाकून घेतलेली आहे, ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण पीठ भिजून घेऊयात। तर इथे संपूर्ण पाणी गार करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं भिजून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर बनवायचं नाही आहे, तर असं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। फक्त असा हाताने गोळा करून घ्यायचा आहे, खूप जास्त त्याला मळत बसायचं नाही आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। इथे जर का तुम्हाला फार कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध वापरू शकता। तर बघू शकता इथे छान आपला पिठाचा गोळा बनून तयार आहे। यापेक्षा जास्त सैलसर आपल्याला बनवायचं नाही आहे। तर आता पीठ जास्त वेळ न ठेवता लगेचच आपण शंकरपाळी बनवायला घेणार आहोत, कारण की यामध्ये डालडा घातलेला आहे। तर तो थंड व्हायला लागला तर अजून जास्त पीठ घट्ट होईल आणि मग लाटण्यासाठी खूप त्रास होतो। तर बघू शकता मी इथे पिठाचे असे गोळे बनवून घेत आहे। चपातीपेक्षा थोडेसे मोठे आकाराने आपल्याला इथे असे उंडे बनवून घ्यायचे आहेत। तर मी इथे संपूर्ण उंडे बनवून घेतलेले आहेत। आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊयात। तर त्यामधला एक गोळा आपण इथे आता ठेवलेला आहे आणि असं लाटून घ्यायचं आहे। आता याला क्रॅक जाणार आहेत, कारण की आपण यामध्ये डालडा घातलेला आहे। तूप किंवा डालडा काही जरी घातलं तरी पण पिठाला जो आहे ते क्रॅक जातातच, त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही आहे। तर अशाप्रमाणे आता होईल तितकी आपल्याला मोठी चपाती इथे लाटून घ्यायची आहे। आता खूप सारे लेयर्स येण्यासाठी आपण इथे ट्रिक वापरणार आहोत। तर सुरुवातीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर वरच्या बाजूने देखील अशी घडी करून घ्यायची आहे आणि आता आपण परत एकदा लाटून घेणार आहोत। तर यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना खूप चांगले लेयर येतात आणि अगदी खुसखुशीत होते। तर आता मी इथे संपूर्ण चपाती जी आहे ती लाटून घेते। खूप जास्त पातळ लाटायची नाही आणि खूप जास्त जाड देखील लाटायची नाही, मीडियम साईजमध्ये आपण इथे लाटून घेणार आहोत। आता हे पीठ थोडंसं घट्टसर असल्यामुळे लाटायला थोडंसं अवघड जातं, पण काही हरकत नाही। तर बघू शकता इथे मी अशा जाडीची लाटून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण साईडच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या शंकरपाळ्याला व्यवस्थित असा आकार येतो। तर चारही बाजूच्या कडा मी इथे कट करून घेत आहे। आता मध्ये मध्ये जे काळे डाग दिसत आहेत तर ते विलायची आहे। आपण इथे विलायची पावडर न वापरता विलायची कुटून घातल्यामुळे ते थोडेसे दिसत आहेत। तर संपूर्ण कडा आता मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि आपण आता कट करून घेणार आहोत।
हव्या त्या आकारामध्ये आपण शंकरपाळे कट करून घेऊ शकतो. तर सुरुवातीला मी इथे उभ्या कट करून घेत आहे आणि त्यानंतर आडव्या साईडने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे चौकोनी आकाराचे आपण शंकरपाळे कट करणार आहोत. तर बघू शकता अगदी सहज कापले जाते. बनवायला खूप सोपं आहे, खूप जास्त मेहनतही लागत नाही आहे. तरी इतक्या जाडीच्या मी इथे बनवलेल्या आहेत. तर अशाप्रमाणे मी बाकीच्या देखील सर्व शंकरपाळ्या लाटून घेणार आहे. तुम्ही हवं तर 1 ते 2 चपातीच्या लाटून लगेच तळून घेऊ शकता. तर अशाप्रमाणे मी संपूर्ण शंकरपाळे इथे लाटून घेतलेले आहेत आणि कापून घेतलेले आहेत. आता मी इथे कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल आपण चेक करूयात. बघू शकता टाकल्या लगेच वर येत नाही आहे आणि खाली देखील चिटकत नाही आहे. थोडे थोडे बुडबुडे येत आहेत. तर म्हणजे आपलं तेल जे आहे ते परफेक्ट गरम आहे. शंकरपाळ्यासाठी तेल खूप जास्त कडकडीतही गरम नसावं आणि खूप थंडही नसावं, असं मीडियम गरम आपल्याला तेल हवं आहे. शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी आपण असं चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सुरुवातीलाच करायचं नाही आहे, थोडंसं सेट झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळे हलवून घ्यायचे आहेत, नाहीतर शंकरपाळे जे आहेत ते तेलामध्ये तुटू शकतात. त्यानंतर झाराने आपल्याला असं मिक्स करून एकसारख्या रंगावरती शंकरपाळे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आपले शंकरपाळे तळून तयार आहेत. तर अशाच प्रमाणे मी बाकीचे देखील तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता इथे किती छान असा एकसारखा रंग आलेला आहे आणि भरपूर अशा लेयर सुटलेल्या आहेत. अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी शंकरपाळे बनवून तयार आहेत. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा.